आज आपण कटोरी ब्लाऊज शिकणार आहोत. तर बाजू तुकड्याला कटोरी कशी जोडायची, क्रॉसपट्टी कशी जोडायची, काचपट्टी आणि हुकपट्टी कशी जोडायची ते बघणार आहोत. तर चला मग आजचा आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आपण असे 2 कटोरी समोरासमोर ठेवायचे. असा कपडा फोल्ड करायचा आहे आणि मग तिथे खाली 1.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि वर 2.5 इंच घ्यायचं आहे. मी आता टक्स लाईन घेतले आणि इथे शिलाई करून घेते. खाली 1.5 इंच आणि वर 2.5 इंच. आता दुसरा कटोरी पण सेम तसंच, खालून 1.5 इंच आणि वर 2.5 इंच. पुन्हा एकदा स्टिच मारून दाखवते. 2 स्टिच मारायचे आहेत म्हणजे ते पक्क होतं टक्स. आता आहे ना, मी मागच्या बाजूला हा टक्स फोल्ड करून घेते जेणेकरून तो समोर नको दिसायला. हा पण मागच्या बाजूला घेते. हे धागे एक्स्ट्राचे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. तर सेम बाजू तुकडा पण सेम सरळ बाजू बघायची आपण. ही माझी सरळ बाजू आहे, ही उलटी होती. अर्धा इंचाच्या गॅपवरती शिलाई मारायची. वरची कटोरी आहे ना, ती थोडी खेचून घ्यायची, नॉर्मली खेचायची. हे बघा, मी हळूहळू खेचते. कटोरी आणि बाजू तुकडा दोन्ही जुळतात का बघायचं आणि मग स्टिच करून घ्यायचं. हा पण बाजू तुकड्याला कटोरी सेम तसंच जोडायचं आहे आणि हाफ इंचाच्या शिलाई घ्यायची. दोन्ही बाजूला प्रॉपर आला पाहिजे. हे बघा, माझं पण प्रॉपर आलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा शिलाई मारून घेते. ह्याला पण आता मी पुन्हा शिलाई मारून घेणार आहे. हाफ इंचाचीच घ्यायची. शिलाई करून झाले. आता आपण बोटाच्या साहाय्याने असं प्रेस करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला चुन्या प्लीट्स नाही दिसल्या पाहिजे इथे. ह्याला पण सेम तसंच करायचं आहे.
हे बघा, दोन्ही माझी कटोरी प्रॉपर शिलाई बसलेली आहे. आणि आता क्रॉस पट्टी जोडायची आहे. सरळ आणि उलटी बघून घ्यायचं आहे. ह्याला पण अर्धा अर्धा इंचाच्या गॅपवरती घ्यायचं आहे. सेम दुसरा पण तसंच घ्यायचं आहे. आता हे बघा, हे असं मी फोल्ड करते वरच्या बाजूने. तुम्ही पण असंच करायचं आहे. आणि अर्धा अर्धा इंचाच्या गॅपवरती शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ना इथे एक पहिला लॉक टाकायचा आणि मग शिलाई करायची. या साईडचं पण सेम असंच फोल्ड करायचं आहे. आणि ह्याला पण पहिला मी एक लॉक टाकते आणि त्याच्यानंतर मग शिलाई करते. हा लॉक टाकला ना की काय होते, ती शिलाई आहे ना ती निघत नाही पुढची. नाहीतर मग काय होतं, ब्लाऊज उसवतं आणि मग सारखी सारखी मग शिलाई मारावी लागते. आता हे बघा, हे मी इकडच्या साईडून बाहेर काढून घेते सगळं. ह्याचं पण असंच करायचं आहे. कटोरीला बाजू तुकडा जोडून घेतला आहे. योगपट्टी पण आपण जोडून घेतलं आहे. आता आपण काचपट्टी आणि बटनपट्टी बघणार आहोत. हे काचपट्टी घेतले मी 3.5 इंच घेतले. ही डावी बाजू आहे आणि काचपट्टी नेहमी डाव्या बाजूला जोडायची आहे. ही काचपट्टी डाव्या बाजूला जोडायची आहे. मी असं खालून फोल्ड केलंय. इथे पण मी अर्धा इंचाच्या गॅपवरती शिलाई मारून घेते. हे असे धागे कट करून घ्यायचे. मी इथे दाब शिलाई देते. हे असं फोल्ड करायचं आहे अर्धा इंचाचा गॅप देऊन. मधीतून शिलाई घ्यायची आणि बाजूला आय करायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळे मधीतून शिलाई घ्यायची.
आणि पहिला लॉक टाकला आहे मी. हा जास्तीचा कपडा आहे तो हा पण कटिंग करून घ्यायचा आहे. आता आपण हुक पट्टी बघणार आहोत. हुक पट्टी आपण वरच्या बाजूने लावणार आहोत. मी अशी पहिले फोल्ड करून घेते आणि इथे पण अर्धा इंचाची शिलाई घ्यायची. मी इथून कपडा आहे ना हा कटिंग करून घेते, थोडा जास्तीचा घेतो आणि हा खाली असा फोल्ड करून घेते जेणेकरून शिलाई नको दिसायला, फिनिशिंग दिसेल आणि जॉईंट कपडा दिसणार नाही. काही निघायला नको. शिलाई मारून मी पॅक करून घेते एक हुक पट्टी आणि जास्तीचा कपडा आहे तो कट करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.